स्टार्ट होतो मॅच. सामन्याला होईल सुरुवात. लक्षात असू द्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायचे आहेत. जर हाताळली नाही तर शेवटच्या अंतिम षटकागणिक तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. ही सूचना आलाय आमच्यापर्यंत. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धावेने झाली आहे सुरुवात संघाची. दोन संघ मैदानाच्या दिशेने. ईशान टायगर्स आणि तदनंतर विस्मय सुपर किंग्स हे दोन्ही संघ जे आमने सामने आहेत. ईशान टायगर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चांगला खेळ पहिला मॅचमध्ये टीम आलेवाडी इंडियन्स या संघाकडनं पहिली मॅच जिंकतायत. आता इथून ध्रुवांग फायटर संघाला वेट करावं लागेल या मॅच गणिक. सुरुवात प्रामुख्याने चांगली झाली होती आणि जी सुरुवात विशेष करून मानवने करून दिली मागील मॅचमध्ये. ईशान टायगर्स हा संघ जो विशेष करून आपण पाहत आहे क्षेत्ररक्षण करतोय. लेफ्ट केला जाईल. पंचांचा एक हात समांतर झालाय. पॉपिंग क्रीजच्या भरा चेंडू बाहेर फेकला गेला आणि इथून एक अतिरिक्त धाव अजूनही स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 2 रन्स होणं करणार आहेत. फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने होतील ऑन. शुभम आणि तदनंतर जयेश भावेशाला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळलाय. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने ऑन होते आणि जोपर्यंत डीप लॉंग ऑफला चेंडूला अजून फेकी केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल. 3 रन्स होणं कार्ड. सुरुवात कुठेतरी एक्स्ट्राच्या रूपाने झाली. पहिला चेंडू व्हाईट बॉल, दुसरा चेंडू नो बॉल आणि तिसऱ्या चेंडूवर एक चांगल्या पद्धतीने इनसाइड आउटचा जो स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगलच्या सहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. 3 रन्स होणं कार्ड. 3 या अंकांवर हे धावफलक जे इथून पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीची इथून गोलंदाजी करावी लागणार आहे. सॉफ्टहँड केलं हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जातं या चेंडूला. थ्रू दी कव्हर चेंडूच्या हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर. 4 रन्स होणं कार्ड. प्रामुख्याने अगदी या मॅचमध्ये तुम्हाला थोडंसं धैर्य हे दाखवावंच लागणार आहे कारण की दोन्ही अगदी फलंदाज वेळ घेत आहेत. सिंगलच्या साह्याने दोन्ही फलंदाज जे ऑन दी मार्क झालेत. शुभम आणि तदनंतर जयेशला पण पाहत आहे. 4 या अंकांवर धावफलक. हवा थोडीशी खेळते. दक्षिण आणि उत्तर अशी हवा जी आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक आहे. घरंगळे चेंडू पुन्हा एकदा वाइडिश लॉन्ग ऑफ मध्ये. ओहो, 2 टांगों के बीच में से गेंद निकलते हुए खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चुकीला माफी नाही. चौकार. क्रिकेट पाहण्याकरिता जितकं सोपं आहे करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे. म्हणूनच तुम्हाला नेहमीच रेडी राहावं लागतं. कुठेतरी लेझी वर्क जे विशेष करून पाहायला मिळालं आणि 4 धावा ज्या स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. सरबाटचा उपयोग जरूर केला जातोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक स्थित आहेत परंतु बाउन्सने बीट झाले आणि पुन्हा एकदा वाइडिश लॉंगरला निघून जाईल चेंडू. चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक बाउंड्रीज. मिळतील धावा. आणखी 4. चौकार. बारा या अंकांवर 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगली बॅटिंग जी शुभमकडनं विशेष करून पाहायला मिळते. पॉवर प्लेचा बंधन आहे म्हणून फलंदाजाला कुठेतरी स्वातंत्र्य आहे कारण की जवळजवळ 2 क्षेत्ररक्षक जे तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच बिंदासपणे खेळत असताना इथून या पॉवर प्लेचा उपयोग करण्याचा हा मानस शुभमकडनं पाहायला मिळतोय. थोडंसं भावेश अंडर प्रेशर जरूर असेल. आतापर्यंत 12 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम पंच करतील. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 13 रन्स. 13 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. कुठेतरी लेंथ आणि लाईन आहे ना जी तुम्हाला योग्य ठेवावीच लागेल. चला पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य करा. 13 या अंकांवर धावगती जे अधोरेखित आहे. 13 रन्स होणं कार्ड. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जो थोडासा हलकासा वाइडिश ठेवला गेलाय. थ्रू दी कव्हर्स एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे. वाइडिश
काउकोन सीमारेषा लगत एक क्षेत्ररक्षक मिडॉम बरोबर चिटकून उभा आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट. बॅटची एज लागली जाते. आता थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूची हाताळणी केली जाईल आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील आणि या 14 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आतापर्यंत या षटकाकडे 3 धावाच्या एक्स्ट्रास गेल्यात. 2 बाउंड्रीच्या साह्याने आणि 3 सिंगल. स्ट्रोक तर चांगला कन्व्हिन्सिंगला आहे परंतु पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल झालाय ड्रॉप आणि एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर अधोरेखित होईल. पहिल्या षटकाचा खेळ तो देखील झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती जाऊन पोहोचते 15 या अंकांवर. प्रथमतः बॅटिंग करत असताना विस्मय सुपर किंग हा संघ इथून पाहायला मिळतोय. पहा मागील सामन्यामध्ये 40 धावा सीझन 6 जे आपण विशेष करून पाहू शकाल. एक मे आज महाराष्ट्र दिन आणि या दिनाचं औचित्य साधून आज विशेष करून संपूर्ण जो आलेवाडीकर आज एकवटलाय आणि निश्चित स्वरूपाने एक दर्जेदार क्रिकेटचे सामने जे आज तुम्हाला पाहायला मिळतात. श्री चिंचोबा क्रिकेट क्लब आलेवाडी पुरस्कृत आलेवाडी प्रीमियर लीग 2026 हे रणसंग्राम. चांगली बॅटिंग शुभमच्या माध्यमाने आतापर्यंत 10 धावांवर तो खेळतोय. 4 चेंडूचा खेळ फेस केलाय. चांगला स्ट्रोक आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळला आणि व्हाट अ शॉट. अप्रतिम पद्धतीचं टायमिंग विथ कनेक्शन आणि धावेंचं कलेक्शन 6च्या रूपाने षटकार आणि या 6 उल्लेख न केली की अगेन्स्ट द रन ऑफ प्लेट जिथे हवा होती ना आणि त्याच दिशेने अगदी थ्रू दी कव्हर्स खेळला आणि सरळ बॅटचा उपयोग करत असताना अप्रतिम स्ट्राईक. बॅकफूट पंच आहे. क्षेत्ररक्षक आहेत अगदी लॉंगअपच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. पहा मोमेंटम कुठून शिफ्ट झालं. जिथून क्षेत्ररक्षण हलकंसं खराब झालं तिथून धावा यायला सुरुवात देखील झाली आणि अगदी या षटकाची सुरुवात ईशानचं स्वागत देखील षटकाराने केलं. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या साहाय्याने आतापर्यंत धावगती 22 या अंकांवर जिथून पाहायला मिळते. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशनने आतापर्यंत मैदानाच्या दिशेने ही फलंदाजी होत असताना शुभमकडे ती स्ट्राईक. धावगती आतापर्यंत 22 या अंकांवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ईशान. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. बाकीचे काम पंच करतील. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावेचा अगदी सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती 23 या अंकांवर. कुठेतरी शुभमला आता मात्र इथून मुभा देखील आहे कारण की हवा त्याच्या दिशेने आहे म्हणून हे बेनिफिट अगदी जे विशेष करून पाहायला मिळेल. परंतु कशा पद्धतीने स्ट्रोक प्ले होतील ईशानच्या अगेन्स्ट ते देखील पाहणं योग्य आहे. फुलटॉस जरूर होता परंतु फुलटॉस देखील तुम्हाला परावर्तित करावा लागतो ना म्हणून क्रिकेट पाहण्याकरिता जितकं अगदी सोपं आहे करून दाखवणं तितकंच कठीण. फुलटॉस झाला मिस आणि चेंडूने घेतला यस्टॅनचा केस. त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज झाला बाद. विकेट मिळतंय. फुल टॉस झाला मिस आणि जिथून पहिला धक्का जो इथून बसत असताना टीम विस्मय सुपर किंग या संघाला धावगती 23 या अंकांवर जे आतापर्यंत पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नेक्स्ट मॅच जिथे पल्लव रेसिडेन्सी आणि मनवित ऑल स्टार्स
या दोन संघादरम्यान जी लढत पाहायला मिळणार आहे. तदनंतर द न्यू वॉरियर आणि सबका मालिक एक आज 1 मे देखील आहे आणि विशेष करून आपण पाहू शकाल आज महाराष्ट्र दिन. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. 23 अंकांवर धावपदक. नव्या बॅटर वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये ध्रुवांग या फलंदाजाला आपण पाहताय. चला घाई करा थोडीशी, लक्षात असू द्या वेळ सुरू आहे. 5 मिनिटांचा वेळ इथून शिल्लक राहिला हे सुद्धा लक्षात असू द्या. 23 अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जात आहे थ्रू दी पॉइंट. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धावा मिळणार आहेत. मैदान 360 अगदी अँगलमध्ये उपस्थित आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्याचा उपयोग हा करावा लागणार आहे. ज्या पद्धतीने मी नेहमीच म्हणतो ॲज अ मेरिट तुम्हाला खेळावं लागतं. जरूर हवा थोडीशी अगेन्स्ट आहे, परंतु जर चांगल्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन तुम्ही बाळगलं तर निश्चित स्वरूपाने जयेशने ज्या पद्धतीचा या अगोदर स्ट्रोक खेळला होता तो जिवंत होईल. ध्रुवांगच्या बॅटमधनं हलक्याच्या हाताने खेळला, स्टेअर केलं गेलं, सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा ज्या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती 25 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. थोडासा जागा बनवून खेळायचं होतं जरूर, परंतु चेंडू आणि बॅटचं समन्वय होऊ शकलं नाही. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय अग्रगण्य. 25 या अंकांवर धावगती. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण टॉस देखील करणार आहोत. पल्लव रेसिडेन्सी आणि मनवित ऑल स्टार्स. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील जो असेल शिल्लक. गतीची थोडीशी कमी केली. चांगल्या पद्धतीने अगदी बोटांची जादू जी विशेष करून इथून दाखवली गेली. हलक्याच्या हाताने अगदी आपण म्हणू शकाल की बॅकअप द हँड टाकण्याचा मानस. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलू वारपणे सावकाश आला आणि बॅकलिप थोडीशी अक्रॉस स्पीडली. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 25 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. आता तिसरं षटक हाताळण्याकरिता तुमच्याकडे वेळ शिल्लक राहिलाय. 3 मिनिटांचा वेळ शिल्लक राहिलाय. या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ही तुमचे 6 चेंडू हाताळावे लागतील, अन्यथा शेवटच्या अंतिम षटकाकडे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वेळ हा तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपण सातत्याने म्हणतो ना की वेळेला वेळोवेळी वेळ द्या. वेळ देखील तुम्हाला वेळोवेळी वेळ देत राहील, म्हणून वेळेचं नियोजन तितकंच महत्वाचं आहे. समीक या गोलंदाजाला आपण पाहताय या तिसऱ्या षटकाकडे आणलं गेलंय. आतापर्यंत जवळजवळ 25 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ जो इथून विशेष करून पाहायला मिळतोय. आलेवाडी प्रीमियर लीग 2026 आणि खरेखुर बोईसरपासनं इथपर्यंतचा प्रवास हा थोडासा कठीणच राहिला माझा देखील, परंतु अगदी आलेवाडी गावामध्ये आल्यानंतर सर्व काही थकवा दूर झाला. सुंदर पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर अगदी आपण पाहू शकाल की दर्जेदार सिस्टमॅटिक अगदी आपण पाहू शकाल की प्रत्येक संघाला एक चांगली ड्रेस कोडिंग जी विशेष करून दिली गेले. तदनंतर आपण म्हणू शकाल की या स्पर्धेचं अगदी नियोजन विशेष करून लाईव्ह नेटवर्क जे देखील ठेवलं गेलं आणि विच लाईव्ह नेटवर्क जो विशेष करून प्रचलित आहे विश्वाजी पाटील यांचा आणि तोच अगदी या मॅचकरिता आणि या स्पर्धेकरिता जो विशेष करून इथून पाहायला मिळतो. आणि संपूर्ण आमचे श्री चिंचोबा क्रिकेट क्लब त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे की या 6व्या पर्वामध्ये ही लीग आणली आहे आणि प्रत्येकाला एकत्रित आणण्याचं काम हे पुन्हा एकदा केलं जात आहे. चांगला स्ट्रोक आहे, पाकपुट पंच, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने, परंतु चांगला स्ट्राईक आहे, अप्रतिम स्ट्राईक. धावेंचं कनेक्शन पुन्हा एकदा प्रॉपरली आहे आणि धावेंचं कलेक्शन 6च्या रूपाने षटकार. हा स्ट्रोक आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने फ्रंट फुटला अगदी आले आणि तदनंतर स्टीअर केले या चेंडूला, अप्रतिम. त्या दिशेने खेळण्याचा मानस जरूर होता. एक सिंगल धाव घेण्याकरिता फोर्स झाल्यात आणि या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 34 या अंकांवर. जो क्लास आहे ना तो विशेष करून जयेशने दाखवला आतापर्यंत की हवेच्या अगेन्स्ट कशा पद्धतीची फलंदाजी व्हायला पाहिजे आणि जे 2 षटकार आले थ्रू दी कव्हर्स आणि अतिशय सुरेख. आतापर्यंत धावगतीची जवळजवळ 34 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. पटका तर पुन्हा एकदा छान पद्धतीने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आता त्या दिशेने झेल झालाय, पुन्हा एकदा ड्रॉप.
सिंगलला डबल धाब्यामध्ये परावर्तित केलं जाईल. परा आता कुठेतरी त्या क्षेत्ररक्षकाचा दिवस नाही असंच म्हणावं लागेल. नाव आमच्या कानापर्यंत पोहोचेल चिंटू आय थिंक त्या दिशेने आहेत आणि जवळजवळ हा झेल ड्रॉप झालाय. क्रिकेटच्या पटलावर क्षेत्ररक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे. 4 चेंडू झालेत, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणून क्षेत्ररक्षणाची अगदी आपण म्हणू शकाल ना व्यूहरचना आणि तुमचा जो दर्जा आहे तो नेहमीच हाय क्वालिटीचा तुम्हाला ठेवावा लागतो. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं झालेल्या गफलती परिणाम सहन करावा लागेल. लोअर फुट चेंडू जरूर आहे, ऑन साईडला परावर्तित केला जाईल. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 37 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील 37 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर सम्मिक सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय क्षेत्ररक्षण. त्या दिशेने पुन्हा एकदा थोडंसं अगदी फंबल जरूर झालं होतं परंतु एकच धाब्यावर समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 38 या अंकांवर. 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि विस्मय सुपर किंग संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. जवळजवळ 12.90च्या सरासरीने आतापर्यंत 38 या अंकांवर हे धावफलक पाहायला मिळतंय. थोडंसं अगदी आपण म्हणू शकाल की मेचा महिना जो सुरुवात विशेष करून इथून तुम्हाला पाहायला मिळते. आज पालघर या जिल्ह्यामध्ये आपण विशेष करून आहोत आणि बोईसरचा हा परिसर पालघर तालुका आणि जिल्हा देखील पालघर जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतो आणि बोईसर या विभागामध्ये अगदी आलेवाडी हा परिसर आणि खऱ्या अर्थाने अगदी ज्या पद्धतीने सुरुवात झाली बोईसरमधून MIDC ज्या विशेष करून मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज ज्या विशेष करून पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मध्यंतरी आतमध्ये आल्यानंतर तो निसर्गरम्य परिसर म्हणून खऱ्या अर्थाने गावाने जी आपली संस्कृती टिकवून ठेवली ना ती खऱ्या अर्थाने तितकीच महत्त्वाची आणि गरजेची देखील आहे. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचं हे माध्यम ज्या अनुषंगाने मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की प्रत्येकाला एकत्रित आणण्याचं काम आज खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग प्रत्येक विभागामध्ये होत असतात. चांगलं कनेक्शन आहे, ऑन साईडला भिरकावून दिलं जाईल. अप्रतिम पद्धतीचं कनेक्शन. या 6 धावा येतील आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 44 अंकांवर. गुड शॉट 6. अंकांवर धाव फलक पहा. स्लॉग ओव्हर आहे ना म्हणून स्लॉग ओव्हरची सुरुवात देखील दणक्यात झाले. पाठचे जरूर आहे, तडमानमध्ये अगदी चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर आतापर्यंत मेंटेन होईल आणि या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 45 या अंकांवर. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 45 धावा या स्कोर कार्डवर आतापर्यंत अधोरेखित आहेत. ऋग्वेद त्याला पण पाहत आहे. या शेवटच्या अंतिम षटकाकडे कानलं गेलंय. मागील पहिल्या मॅचमध्ये आपण 40 धावा पाहिल्या होत्या, आता 40+ झालेल्या आहेत आणि आतापर्यंत धावगती 45 आणि त्यापेक्षा अधिक जाण्याचा मानस असेल इथून विस्मय सुपर किंग या संघाचा. लोअर फुट चेंडू जरूर आहे, थ्रू दी कव्हर्स खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. फक्त आणि फक्त एक सिंगल. जयेशला आता स्ट्राईकला आणलं जाईल. चांगल्या पद्धतीने अगदी जयेशच्या बॅटमधनं धावा आल्यात आतापर्यंत. 3 षटकार 2 फटके जे थ्रू दी कव्हर्स आपण पाहिले. मागील अगदी चेंडूवर आपण पाहिला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला मोठा प्रहार लिफ्ट केलं जाईल. या चेंडूला वेल लेफ्ट. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 46 या अंकांवर. टीम विस्मय सुपर किंग्स 47 या अंकांवर हे धाव फलक. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 47 रन्स ऑन अ कार्ड. ऑन साईड खेळला घरंगळे चेंडू अगदी आपण पाहत आहे डीपमध्ये निघून जाईल. क्षेत्ररक्षण त्या दिशेने होईल आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते. सिंगलला डबल धाब्यामध्ये परावर्तित जरूर करायचा उशीर झाला. कलेक्ट करण्याकरिता उशीर झाला आणि बाकीचं काम दोन्ही फलंदाजाने केलं. मिस्टेक जर घटित कराल तर परिणाम हा तुम्हाला सहन करावा लागेल. म्हणून क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना की जोपर्यंत वेळ आहे ना त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 49 या अंकांवर धावफलक. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. चांगला स्ट्रोक आहे. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. बाउन्स ते बीट झाले. सरळ चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील दर्जेदार अगदी जयेशच्या बॅटमधनं या 4 धावा.
धावा येतील आणि या चौकाराच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 50+53 या अंकांवर. चांगल्या स्थितीमध्ये विश्वबाई सुपर किंग हा संघ पाहायला मिळतोय. फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस वर झाला फुल टॉल वसूल. अप्रतिम पद्धतीची बॅटिंग जयेशच्या माध्यमानं 59 या अंकांवर तब्बली धावसंख्या जाऊन पोहोचले विश्वबाई सुपर किंग. कोण म्हणते की हवेच्या अगेन्स्ट स्ट्रोक येऊ शकणार नाही म्हणून टायमिंग नावाचं अँटीडोट हे तुमच्याकडे असावं आणि ते जयेशने यावेळेस करून दाखवलं. क्लासिकल बॅटिंग, अप्रतिम पद्धतीची फलंदाजी. अगदी विश्वबाई सुपर किंग संघ जाऊन पोहोचला 59 या अंकांवर आणि ईशान टायगर्स या संघाला विजयी होण्याकरिता बनवाव्या लागतील 24 चेंडूंमध्ये 60 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला पल्लव रेसिडेन्सी आणि मनमित ऑल स्टार्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पल्लव रेसिडेन्सी पण तू जर नेट ऑन केलं तर मारेल. काही पण आपलं पॅकेट ठेव. मनवित ऑल स्टार संघाचा कर्णधार, पल्लव रेसिडेन्सी संघाचा कर्णधार, ह्यांचा नाणेफेकीचा कौल होतो भागेश ठाकूर आणि प्रथमेश. दादा तुम्ही पुढे जायचे तिकडे टॉस का बॉस दादा तिथे. सामना क्रमांक 3 टॉसचा कॉल केला जातोय मान्यवरांच्या शुभस्थाने. एक मिनिट. पंच पल्लव रेसिडेन्सी आणि मनमित ऑल स्टार्स. मनमित ऑल स्टार्स कॉल करते. हेड अँड टेल. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ हेड. मान्यवरांना विनंती करतोय आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा स्थानपन्न व्हायचं आहे. मनमित ऑल स्टार टॉस महत्त्वाचा आहे. अगदी पहिली मॅच आपण पाहिली अतिशय चांगल्या पद्धतीची रंगली. ठाऊक आहे या मैदानावर कशा पद्धतीचा अगदी खेळ होतोय. निर्णय काय असेल सांग थोडं. निर्णय तर पेंडिंग आहे परंतु ज्या पद्धतीने हे 6वं सीझन आपण पाहत आहे. आज 1 मेचा दिवस विशेष करून खासम खासच आहे आणि संपूर्ण तुमचा अगदी गाव एकवटला आहे आज. त्या विशेष काय म्हणशील. आम्ही सर्व गावातले प्लेयर्स म्हणजे 1 मेची वाट बघत असतो. हा असा सर्व प्रीमियर लीग होते त्याची सर्व गावकरी उत्सुकतेने वाट बघत असतात. यंदाचं सीझन हे फार महत्त्वाचं राहिलं कारण की एक गाव एक संघ देखील तुम्ही खेळत असाल. कसं राहिलं यंदाचं सीझन आलेवाडीकरांकरिता. या वर्षीचं तर आमचं सीझन खूप चांगलं राहिलं आहे. सर्व प्लेयर फॉर्ममध्ये आहेत आणि आमचा खेळ पण चांगला होतो यावर्षी. कोणाचं विशेष कौतुक करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमानं. विशेष कौतुक तर आलेवाडी क्रिकेट क्लबचंच करायचं कारण सर्व पोरं एकत्र असतात टीमचं आयोजन वगैरे करण्यासाठी. आलेवाडी क्रिकेट क्लबचंच मी कौतुक करेल. धन्यवाद. चांगल्या प्रतिक्रिया आणि निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. भागेश तुमचं देखील कौतुक आहे कारण की तुमच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. कसं वाटतं एकंदरीत आज आलेवाडी प्रीमियर लीग तुम्ही खेळताय आणि तुमची देखील मेहनत तितकीच आहे. तुमच्या शब्दामध्ये कौतुक कसं व्यक्त कराल. मनाला जाईल की प्रथमतः तर भरपूर वर्षानंतर मी पुन्हा एकदा आपल्या गावामध्ये खेळतो आहे तर आनंद आहे. या खेळपट्टीचा खूप चांगलाच अनुभव आहे आणि बघतायत जे हे हिरवंगार दिसतंय ना त्याच्यामागे आमच्या पोरांनी जी मेहनत घेतली आहे ना जवळजवळ 1 महिना त्यांनी सलग त्या पाणी मारणं म्हणा किंवा इवन सर्व जे पण काही कष्ट घेतले त्या कष्टामुळेच ही हिरवळ दिसतंय. पॉवर प्ले तुम्हाला जो दिसतोय तर त्या पोरांच्या पूर्णपणे मेहनतीनेच दिसतोय आणि खूपच सुंदर असं आयोजन म्हणता येईल आणि तेवढं सुंदर नियोजन आहे. बघूयात अशाच प्रकारची सहकार्य तुमच्याकडून सुद्धा आम्हाला लाभू देत कारण की
आज तू आलायस, पुढे नक्कीच आम्ही एक मोठा इव्हेंट करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच एक आलेवाडी प्रीमियर लीग हे एक मोठं नाव असेल याचे आम्ही नक्कीच ट्राय करू. एखादी काही गोड आठवण आहे का यंदाच्या सीझनची? एखादं मैदान चांगल्या पद्धतीने तुम्ही गाजवले किंवा एखादी चांगली मॅच जी स्मरणामध्ये शेअर करू इच्छितोस? पोफरनची आम्ही फायनल मारली होती. पोफरनची फायनल मॅच मला नक्कीच आठवेल. जो जल्लोष होता पोरांचा आणि जसा तो फायनलचा रन आला आणि जी पोरं एका जुटीने सर्वजण आली आणि जी कॉंग्रॅच्युलेशनचा बोलबाला होता आणि ती एक आठवण आहे या वर्षाची तर नक्कीच, कारण की ती फायनल होती आमच्यासाठी भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा आली होती आणि मी या वर्षी आल्यानंतर ती फायनल आली होती तर माझ्यासाठी खूप तो एक अविस्मरणीय क्षण आहे, कारण की भरपूर वर्षानंतर मी पुन्हा आपल्या गावामध्ये खेळतोय. एक गाव एक मध्ये तुम्हाला क्षमता जास्त पाहायला मिळेल, परंतु आज प्रीमियर लीगमध्ये त्या क्षमतेने अगदी खेळाडू तर नसतील, परंतु रंगत तितकीच वाढणार आहे, म्हणून त्या रंगतीने खेळा. माझ्याकडनं देखील शुभेच्छा दोन्ही संघांना. सो टॉसचा कॉल, मनमीत ऑल स्टार्स वॉन द टॉस आणि निर्णय त्यांनी पेंडिंग ठेवलाय. लवकरच तो निर्णय सोपवतील. मैदानाच्या दिशेने वळूयात. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जो विशेष करून पाहायला मिळतो. थँक्यू सो मच विश लाईव्ह नेटवर्क, आमचे कॅमेरामॅन मनीष जिनिजाई. धन्यवाद. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेला आणि तिथे एक धाव. तत्पूर्वी या सामन्यासाठी आम्हाला काही चषक तसेच स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. इलाइज पठाण यांच्याकडनं आम्हाला प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच इयर बड्स मिळालेले आहेत. तसेच कुमार अमोल पागधरे यांच्याकडनं आम्हाला मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर मिळालेला आहे. तसेच सुधा नितीन पाटील यांनी आम्हाला हे जे चेंडू उपलब्ध करून दिलेले आहेत या प्रत्येक सामन्यासाठी त्यांच्याकडनं आम्हाला चेंडू उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच विकेटचं पतन आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ग्रेट वर्क जयेश. आज ज्या गोष्टीला हात लावतोय ना त्या सर्व काही गोष्टीचा सोनं होत असताना बॅटिंगच्या माध्यमानं 38 धावा आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमानं चपळाई ही विशेष करून इथून पाहायला मिळाली. विकेटचं झालेलं पतन, हा पहिला धक्का, फलंदाज होईल बाद. गॉन. या अंकांवर समीक आहे नव्याने बॅटर. गतीची थोडीशी कमी केली. ज्या पद्धतीचा अँगल आतापर्यंत क्रिएट केला जातोय ना अगदी ध्रुवांकडनं तो अतिशय सुरेख आहे. लेफ्ट आर्मर आहे, कुठेतरी फ्लाईट दिली जाते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूला हवा द्याल ना काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत अगदी चेंडू देखील करेल आणि म्हणूनच परिवर्तन ही काळाची गरज आहे. ज्या पद्धतीचं क्रिकेट चाललंय फास्ट अँड फ्युरियस आणि तेव्हा तुम्हाला स्वतःला कुठेतरी थोडंसं तयार करावं लागतं ॲज अ गोलंदाज म्हणून आणि तीच गोलंदाजी विशेष करून पाहायला मिळाले. लेफ्ट केला जाईल या चेंडूला, वेल लेफ्ट. पंच त्या दिशेने वळत आहेत. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि इथे अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती 4 या अंकांवर. पहा दोन्ही अगदी कर्णधाराने बाईट तर छान पद्धतीने दिले. प्रत्येकाच्या चांगल्या आठवणी आहेत यंदाच्या सीझनमध्ये. एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा सर्व काही गोष्टी आशा अपेक्षा दोन्ही गोष्टी असतात. मोठा प्रहार जरूर करायचा आहे आणि कुठेतरी हा फटका फसेल शॉर्ट कव्हर पॉईंटच्या बरोबर गोदीमध्ये. आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. कुठेतरी जी सुरुवात आहे ना ती थोडीशी खराब झाली कारण की 2 धक्के बसलेत. पाठलाग करायचा आहे 60 धावसंख्येचा आणि ईशान टायगर्स या संघाला सुरुवातीचे हे 2 धक्के. भावेश आणि गणेशचा खेळ तो झालाय समाप्त. गॉन.
वर्षा फलंदाजाला आपण पाहत आहे. सुरुवात जी थोडीशी खराब जरूर झाली, इथून 60 धावसंख्येचा थोडासा पाठलाग जो आहे ना तो दूरवरचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला यशस्वी सुरुवात हवी होती आणि कुठेतरी मिस्टेक घटित झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल, 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा ध्रुवांग सुसज्जित होईल. नव्या बॅटर हर्षला आपण पाहताय स्ट्राईक एंडला. हर्षच्या बॅटमधनं तितकासा फटका कॉन्फिडन्स युक्त नव्हता, परंतु इंटू द गॅपमध्ये चेंडू निघून जाईल, मिड विकेट क्लिअर करेल आणि सरळ चेंडून सीमारेषा पार मिळतील. यावेळेस हर्षच्या बॅटमधनं धावा 4 चौकार. होतं लॉंगरला, परंतु मिड विकेटला चेंडू निघून गेला आणि या 4च्या मदतीने 8 या अंकांवर धावफलक. लक्षात असू द्या वेळ देखील सुरू आहे, म्हणून तुम्हाला वेळेचं अगदी बंधन देखील आहे. त्या वेळेनुसार तुम्हाला कामगिरी बजवायचे. काय बॅटिंग राहिली पहिल्या इनिंगमध्ये, अगदी जयेशचा क्लास जो विशेष करून पाहायला मिळाला. जयेश मेहर 13 चेंडू आणि 38 धावींची एक अतिशय इनिंग. त्याच्या माध्यमानं नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही दिग्गज संघ पल्लव रेसिडेन्सी आणि मनमित ऑलस्टार आमने सामने पाहायला मिळणार आहेत. मनमित ऑलस्टारने अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारले टॉस जिंकून. हा टॉसचा निर्णय जो आपल्यापर्यंत नेक्स्ट मॅच जी विशेष करून इथून पाहायला मिळणार आहे. चला घाई करा, थोडीशी जास्त वेळ घेऊ नका. दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून शुभम या गोलंदाजाला आणलं गेलंय. पावरप्लेचं बंद नटले आणि आता अगदी आपण पाहताय 5 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश, मिड विकेट, बॅकवर्ड ऑफ, स्कोर लाईक अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 38 सर्कलच्या बाहेर. पॉईंट आणि तदनंतर शॉर्ट कव्हर, थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर शुभम. लोअर फुलटो चेंडू जरूर आहे ऑन साईडला परावर्तित करण्याचा मानस आणि हा फटका फसता राहिला. झेल जर घ्यायचा होता तर कुठेतरी पोझिशन तुम्हाला अगोदर बनवायची होती. थोडेसे लेट रिॲक्ट झाले आणि तदनंतर जोपर्यंत चेंडू हातामध्ये पडला, हातातनं निसटला आणि तत्पूर्वी अगदी आपण पाहू शकाल की एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे धावफलक जे विशेष करून इथून पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून शुभम. लाईन थोडीशी मागे खेचली होती, थोडासा हाईट फॅक्टर ते देखील इथून विशेष करून होतं आणि निर्धाव चेंडूची सांगता. जितके डॉट बॉल तुम्ही खेळाल या मॅचपासून तुम्ही लांब जाल आणि म्हणून डॉट बॉलचं प्रमाण हे नेहमीच कमी असावं हे आपण सातत्याने म्हणतो, कारण की एखादा डॉट बॉल येण्याऐवजी एखादी सिंगल आणि डबल धाव आलेली अधिकच चांगली आणि कुठेतरी अगदी या डॉट बॉलचं प्रमाण इथून वाढलं जाते आणि धावगती एकंदरीत 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड. या सिच्युएशनमध्ये अगदी तुम्हाला चांगल्या पद्धतीची फलंदाजी ही करावी लागणार आहे. पुढा प्रार पुन्हा एकदा करायचा आहे. फटका जास्तीत जास्त धावेमध्ये. आता पुन्हा एकदा स्कोर लेगचे क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. अगोदर केलेली चूक आता कुठेतरी भरून काढली जाते आणि म्हणूनच चांगल्या पद्धतीने इथून हा झेल झाला कन्वर्ट. विकेट मिळाली, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. स्थिती थोडीशी डाळमळीत जरूर आहे इथून ईशान टायगर्स या संघाची, कारण की 60 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग जी पहिल्या इनिंगमध्ये जी पाहायला मिळाली. जयेश मेहर करणारे स्वतः संघ मालक देखील आहेत या संघाचे आणि ज्या पद्धतीची फलंदाजी केली अतिशय सुरेख. चांगला फटका आहे, अगदी पाड लाईनला टाकण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण जोपर्यंत होईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित जरूर करायचंय. चेंडू डीपमध्ये गेला आणि फक्त सिंगल धाब मिळाले, म्हणजे कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट ही थोडीशी सावकाश आणि संथ गतीने झाली.
थोड्याशा होप्स आणि खांदे झुकताना इथून पाहायला मिळतात ईशान टायगर्स या संघाचे. उम्मीद पे दुनिया कायम. कधी कधी अगदी तुम्हाला इथून थोडीशी फाईट द्यावीच लागेल, कारण की टाळी एका हाताने वाजणार नाही आहे, तुम्हाला तुमचा सांघिक खेळा दाखवावाच लागेल. सरबाटचा उपयोग जरूर केला जातोय. लॉंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. कुठेतरी हळूवारपणे झालेली गफलत आणि गफलतीचा परिणाम बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 4 चौकार. च्या माध्यमानं हा चौकार जरूर येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावगती आतापर्यंत 15 या अंकांवर. ऑन साईडला वळवलं गेलं एक सिंगल धाव आणि कुठेतरी आता मिस्टेक घटित झालाय. या महत्वाच्या धावा आहेत. मोमेंटम शिफ्ट होईल का अगदी या धावेने ते तितकंच महत्वाचं आहे. थोडीशी घाई आणि तदनंतर हळूवारपणे धावेंच्या बाबतीत संकटात नाही. 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर, 16 या अंकांवर आणि या षटकातील षटक झाले समाप्त. 2 षटकांचा खेळ जो समाप्त झाला आणि धावगती 16 या अंकांवर. पाठलाग करायचा आहे 60 धावसंख्येचा. म्हणजेच आता जवळजवळ येणारे चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूकडे अगदी 44 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल्स रिमेनिंग, 44 रिक्वायर्ड टू विन. कशा पद्धतीचा खेळ इथून आकारला जाईल, कारण की मोठे स्ट्रोक हवेत, म्हणजे तिथून आता घरंगळत नाही तर टेक ऑफ तुम्हाला करावं लागेल मैदानाच्या दिशेने. हवाई सफरवर चेंडू धाडावे लागतील. लक्ष जरूर अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. म्हणून थोडंसं तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीचा अगदी खेळ जो आकारावा लागणार आहे. 16 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 2 षटकांचा खेळ जो समाप्त झाला. पहा पहिलं षटक 8 धाव्यांचं हाताळलं ध्रुवांकने आणि शुभमचं दुसरं षटक ते देखील 8 धावेंचंच होतं. म्हणजे चांगल्या पद्धतीने दोन्ही गोलंदाजाने ज्या क्षमतेने अगदी गोलंदाजी केली ते अतिशय सुरेख होते. कुठेतरी गणेश आणि भावेचं चाललं ते तितकंच महत्वाचं होतं. हरच्या बॅटमधनं अगदी एक चौकार जरूर आला परंतु तदनंतर तो देखील बाद झाला. आता प्रयत्न करत आहेत मैदानाच्या दिशेने सम्मिक आणि ईशान, परंतु गोलंदाजी ही तितकीच चांगल्या पद्धतीने. या षटकाकडे एक जयेश मेहर या गोलंदाजाला आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीची काबिलियत जी पहिल्या इनिंगमध्ये जयेशने दाखवली विथ द बॉलने देखील इथून चांगली सुरुवात जी विशेष करून पाहायला मिळते. फ्रंट फुटवर आले. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. चार्ज केलं या चेंडूला. अफलातून टायमिंग आहे. लावले चेंडूला पंख आणि धाडलं जाईल लांबच लांब. षटकार 6. सक्सेसफुल व्हायचं असेल तर सर्वात महत्वाची गुरुकिल्ली काय, तर तो स्वतःवरचा विश्वास आणि त्या आत्मविश्वासाने खेळलेला हा स्ट्रोक. या 6 धावा येत आहेत आणि 6च्या मदतीने 22 या अंकांमध्ये धावफलक. मोठा प्रहार जरूर करायचा. फटका थोडासा स्लाइड झालाय. लॉंगॉपमध्ये जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव येणार आहे आणि या सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावगती 23. कुशल पागधरे ऑरेंज कॅपचा हकदार आहे. सो आपण टॉस बॉक्सच्या दिशेने आपण यायचं आहे आणि दुर्वेन वैद्य पर्पल कॅपचे हकदार आहेत. तर आपण देखील या आणि लवकरात लवकर यायचं आहे. चला पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप दोन्ही कॅप दिल्या जात आहेत. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावगती आतापर्यंत 23 या अंकांवर. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर. क्लीन बोल्ड बरोबर अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. थोडासा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आणि थेट चेंडू जाऊन आदळला यस्त्यांना. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज होईल बाद. गॉन.
ऑरेंज कॅप ती देऊन सन्मानित केलं जाते. विद्यमान राजेंद्रजी पागधरे साहेबांच्या शुभ हस्ताने ही ऑरेंज कॅप कुशल पागधरे 27 धावाच्या पहिल्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला हकदार आहे ऑरेंज कॅपचे आणि ते देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि त्यानंतर पर्पल कॅप ते देखील देऊन सन्मानित केलं जाईल. फटका हवेमध्ये जास्तीत जास्त आहे. क्षेत्ररक्षक आहेत. हाताला चेंडू जरूर स्पर्श झाला, झेल झाला, ड्रॉप हो थोड्याशा हारताना जरूर पाहायला मिळालात कारण की एक सिंगल धाब्यावरच इथून समाधानी राहावं लागतंय. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 24-24 या अंकांवर हे धावफलक जे आतापर्यंत अधोरेखित आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक 24 रन्स ऑन अ कार्ड. गती थोडीशी जरूर कमी केली होती. ऑन साईडला चेंडू निघून जाईल. वाईडिश मिड विकेटवरनं जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. एक सिंगलच्या मदतीने धावगती 25 या अंकांवर. आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 6 आणि 35 धावसंख्येची गरज आहे. ध्रुवेन वैद्य पर्पल कॅपचे हकदार आहेत आणि त्यांना अगदी कॅप देऊन सन्मानित केलं जाते. चांगल्या पद्धतीने अगदी विकेट IPLचे 19वा हंगाम ते देखील सुरू आहे आणि जवळजवळ 2008 पासून अगदी जोपासून IPLला सुरुवात झाली ना अगदी लीग फॉर्मॅट ते देखील वाढलं गेलं. आज प्रत्येक तालुक्यांमध्ये तालुक्यातील पाड्यांमध्ये गावांमध्ये अगदी ते लीग फॉर्मॅट विशेष करून पाहायला मिळते आणि आज आलेवाडी प्रीमियर लीग. आणि प्रत्येकाला विनंती असेल जर आपण पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप परिधान केली आहे तर ती आपल्याला घालूनच खेळायची आहे. ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवले. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 25 या अंकांवर धाव फलक. 35 धावेंची गरज आहे. कुठेतरी मागे राहिला या मॅचमध्ये. थोडासा लढव्या प्रवृत्तीने उतरणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं होतं आणि कुठेतरी ईशान टायगर्स हा संघ थोडासा निराश असेल आणि ही निराशा पुन्हा एकदा वाढेल कारण की फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का क्लीन बोल्डच्या माध्यमानं फलंदाज होईल बाद. गॉन. विकेट मिळत आहे नव्याने बॅटर किटू अर्थातच अनिकेत या फलंदाजाला आपण पाहत आहे. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे काय रिॲक्शन आहे अप्रतिम. जयेश मेहर यांना आपण पाहत आहे. क्विकली रिॲक्शन ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेली कित्येक वर्ष MS धोनीला यष्ट्यांच्या मागे अप्रतिम पद्धतीने अगदी जयेश मेहर अगदी यष्ट्यांच्या मागे चिटकून उभा आहे. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. आकृतीपेक्षा तुमची कृती फार महत्त्वाची ठरते आणि तेच यावेळेस करून दाखवलं. मोठा प्रहार जरूर करायचा होता आणि त्या दिशेने नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. होच परिपूर्ण हारलेत. म्हणावं लागेल की मैदानाच्या दिशेने जरूर उतरला ईशान टायगर्स परंतु शस्त्र आणायचे विसरला की काय हा एक प्रश्नचिन्ह निर्माण जरूर झाला. परंतु चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळाली विस्मय सुपर किंग या संघाकडनं आणि कॉन्फिडन्स तेव्हाच वाढला जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये विशेष करून जी धावसंख्या जयेश मेहरच्या माध्यमानं संघमालक होते आणि संघमालकाने ज्या पद्धतीने लिडिंग फ्रंटची भूमिका निभावली आणि ती भूमिका महत्त्वाची होती. आता मोठे फटके जरूर येतात परंतु ते उशिराने आणि ते देखील अगदी क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. आणखी एक धक्का बसेल. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज होईल बाद. चार चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 26 या अंकांवर धावफलक आहे. लक्षात असू द्या प्रत्येक संघाला एक विनंती असेल की आपला 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचं कंपल्सरी. धन्यवाद. मी परत सांगतो एकदा प्रत्येक टीमचा 12वा प्लेयर इथे पाहिजे. जर रन्समध्ये विकेट्समध्ये काय झालं आम्ही त्या टीमचं ऐकणार नाही. मी परत एकदा सांगतो आपल्या टीममधला 12वा प्लेयर इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. हरेश दानमेर ऑन साईडला जरूर वळवलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये.
फक्त आणि फक्त एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आणि मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की जो कॉन्फिडन्स वाढला ना तो पहिल्या इनिंगमधनंच वाढला आणि जिथून मोठी धावसंख्या उभारली गेली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होत असताना कुठेतरी ईशान टायगर संघाची सुरुवात जी खराब झाली आणि या मॅचपासून फार लांब राहिला आहे. कारण की जवळजवळ 33 धावसंख्येचा फरक जो आतापर्यंत धावसंख्येवर पाहायला मिळतोय. मोठा प्रहार सुरू करायचा आहे परंतु फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने कॉटन बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. आणखी एक धक्का बसेल आणि इथून ही मॅच विशेष करून जिंकले विस्मय सुपर किंग या संघाने. अतिशय सुरेख पद्धतीचा खेळ, महत्त्वाच्या धावा ज्या विशेष करून जयेश मेहरच्या बॅटमधनं ज्या विशेष करून पाहायला मिळाला. 13 चेंडूकडे 38 धावा आणि याचा पाठलाग होत असताना कुठेतरी गाडी पटरीवरून पूर्णपणे खाली उतरली ईशान टायगर या संघाची आणि या मॅचमध्ये कुठेतरी थोडासा कमी राहताना जो विशेष करून पाहायला मिळाला. चला लाईनअपमध्ये या, हस्तांदोलन करा आणि तदनंतर नेक्स्ट मॅचला आपण सुरुवात करणार आहोत जिथे पल्लव रेसिडेन्सी आणि मनमित ऑल स्टार्स हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. देऊया डीजेला संधी आणि तदनंतर